निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत नवीन मार्केट चोपू रोड येथे मे कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोअरचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला. निफाड विधानसभेचे सदस्य आमदार दिलीप काका बनकर आणि माजी खासदार भारतीताई पवार यांच्या हस्ते या कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोअरचा शुभारंभ करण्यात आला. मे कैलास हार्डवेअर या अद्ययावत दालनाचा शुभारंभ देखील या प्रसंगी करण्यात आला. कैलास राम नारायण सोनवणे, ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली प्रदेशाध्यक्ष प्रशांत कैलास सोनवणे, पंकज कैलास सोनवणे, स्वप्नील प्रकाश सोनवणे, यश कैलास सोनवणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. मे कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोअर्सची शाखा क्रमांक 1 गेल्या 41 वर्षांपासून विंचूर येथे कार्यरत असून शेतकरी बांधवांचा विश्वास त्यांची सार्थ ठरला आहे आणि म्हणूनच पिंपळगाव बसवंत शहरात एक नवीन सेवा देण्याच्या उद्देशाने मे कैलास हार्डवेअरच्या शाखा क्रमांक 2चे उद्घाटन शुक्रवारी पार पडलं. यावेळी चेअरमन नामको बँक नाशिक सोहन शेठ भंडारी, तानाजी तात्या बनकर, माजी आमदार कल्याण बापू पाटील, असंख्य प्रमुख पाहुणे व मित्र परिवार आप्तेष्ट उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांनी शुभेच्छा दिल्या. कैलास हार्डवेअर आज पिंपळगावमध्ये दुसरी शाखा त्यांची सुरुवात होते. त्या उद्घाटनासाठी मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हार्डवेअर किती गरजेचं आहे हे आपण सगळे जाणून आहोत. मला असं वाटतं की या पिंपळगावमध्ये एक चांगली मग ॲग्रिकल्चर असेल, इलेक्ट्रिकल असेल, घरबांधणी असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये जी गरज आहे ते हार्डवेअरच्या माध्यमातून पूर्तता करून देण्यासाठी आज हे दुकान उभं राहत आहे. मला असं वाटतं की हार्डवेअरमध्ये प्रत्येकालाच जाणं असतं. मग पेंट असेल किंवा पाईप्स असतील, घराचं बांधण्याचा विषय असेल, तर लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून होईल. मी खूप शुभेच्छा देते आणि सोनवणे परिवाराचं विशेष करून अभिनंदन करते की त्यांचा 40 वर्षाचा अनुभव घेऊन आज ही दुसरी शाखा इथे सुरुवात होते. खूप अभिनंदन. भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्हा खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम त्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. आता ज्या वेळेला राजू शेठ सोनवणे असेल किंवा प्रकाश शेठ सोनवणे असतील, त्यांनी द्राक्ष शेतीच्या बाबतीत सुद्धा खूप चांगलं काम पहिल्यापासूनच त्या ठिकाणी करत होते. आणि व्यापार व्यवसाय वाढताना शेती क्षेत्राला जर चांगल्या योजना त्या ठिकाणी आल्या शासनाच्या माध्यमातून, काही निश्चितच शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विकास होतो. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी निर्णय घ्यावेत हीच खरी आपण त्या ठिकाणी अपेक्षा सातत्याने त्या ठिकाणी करत असतो. कैलास शेठनी या ठिकाणी पिंपळगावला जी निवड केली, बरोबर कैलास शेठ 1984ला तुम्ही त्या ठिकाणी पहिलं दुकान सर कैलास हार्डवेअर्स अँड मशिनरी स्टोअर्स टाकलं. आणि या ठिकाणी दुसरं दुकान टाकत असताना पिंपळगावला खरोखर चांगल्या दुकानांची त्या ठिकाणी गरज आहे. आणि येत असताना क्वालिटी ही खूप महत्त्वाची असते. कारण क्वालिटी जर आपल्याकडं प्रॉडक्ट त्या ठिकाणी असेल, फिनोलेक्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिल्यापासूनच अतिशय चांगल्या प्रतीचे फिनोलेक्सचे पाईप आम्ही त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि शेती व्यवसायामध्ये फिनोलेक्स खूप चांगल्या पद्धतीने त्याचा नाव त्या ठिकाणी आज पण आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जे बर्गर आहेत त्याची तर काही माहिती नाही, परंतु तुम्ही सांगितलं का तिथं अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं बर्गर पेंट्स कसा असतो. आम्हाला एशियन पेंटची फक्त जाहिरात त्या ठिकाणी आतापर्यंत बघितली, परंतु नवीन नवीन व्हरायटी ह्या येत असतात. आणि स्पर्धेच्या काळामध्ये टिकायचं असेल तर चांगली क्वालिटी, जसे सोनशेठने सांगितलं, ह्या गावामध्ये येत असताना वाजवी नफा घेऊन चांगल्या माणसांना जर आपण त्या वस्तू दिल्या तर निश्चित तो चांगला माल पण त्या ग्राहकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. आणि आपल्याला सुद्धा 2 पैसे नफा जरी कमी मिळाला पण जास्त जर व्यवसाय त्या ठिकाणी केला तर तेवढा प्रॉफिट 100% त्या ठिकाणी होत असतो. या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सुद्धा जवळजवळ सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून बरीचशी मंडळी त्या ठिकाणी आलीत. म्हणजे धनुशेठ तर कार्यक्रमाला बरेचसे उशीर आले. म्हटलं धनुशेठच नाही, कार्यक्रम कधी होणार. परंतु अतिशय चांगलं काम कैलास शेठ तुम्ही आणि तुमचे मुलं आणि सर्वच तुम्ही या ठिकाणी त्या दुकानाच्या माध्यमातून आतापर्यंत सेवा केलेली, अशी सेवा आपल्या माध्यमातून निश्चित त्या व्यवसायातून होत राहो हीच आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाला
निश्चित उद्घाटन म्हणून मला त्या ठिकाणी बोलवलं. या कैलास हार्डवेअरचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. निश्चितच कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोअर विंचू यांची दुसरी शाखा पिंपळगाव बसून येथे आज चालू होती आहे कैलास हार्डवेअर या नावाने. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीताई पवार, माजी आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार, तसेच आमदार दिलीप काका बनकर, तसेच उपस्थित प्रतिष्ठित शेतकरी समुदाय आणि उपस्थित व्यासपीठ या सर्वांना या सर्वांतर्फे कैलास शेख सोनवणे यांना नवीन ब्रँचसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ॲक्च्युली कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्यामुळे जास्त वेळ घेत नाही. थोडक्यात तुम्हाला फिनोलेक्स इंडस्ट्रीबद्दल माहिती आहेच, तर थोडी माहिती देतो की 1978 साली फिनोलेक्स इंडस्ट्रीचं छोटं रोपटं आमच्या चेअरमन, माजी चेअरमन जे PP छाबरिया साहेब होते, त्यांनी लावलं होतं. 1981 पासून पब्लिक लिमिटेड कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज झाली. त्या काळातली असलेली PVC पाईप कंपनी ही एकमेव आता आहे. तर ते जे वडाचं छोटं रोपटं लावलं, ते वडाचं रोपटं आता विस्तृत झालं. पण हे फक्त फिनोलेक्सच्या सच्चाई, सचोटी आणि क्वालिटी याच्यामुळे झालं नाही, तर त्याकरता आम्हाला कैलास शेखसारखे वडाच्या पारंब्या असलेले घट्ट मुळं प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यात जे मिळाले, त्यामुळे आम्ही आमचा एवढा ब्रँड आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो. आपल्यासारखे प्रतिष्ठित ग्राहक आम्हाला लाभले, त्यामुळे आमची क्वालिटी, दर्जा जो आहे तो तुमच्यामुळेच आम्हाला मार्केटमध्ये सांगण्यास सोपं गेलं. तर ह्या सर्व प्रकार करताना केंद्र सरकारने ॲक्च्युली CSR फंड हे 2014 साली आणला होता. पण फिनोलेक्स इंडस्ट्रीजनी नुसतंच पाईप आणि त्यातनं नफा मिळवणे हे धोरण ठेवलं नव्हतं. 1999 साली मुकुल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वैद्यकीय आरोग्य सेवा, जलसंधारण क्षेत्रात काम करतो. तशाच पद्धतीचं काम आम्ही 12 वर्षापूर्वी ज्यावेळी कैलास मशिनरी आणि हार्डवेअर स्टोअर्स यांना डीलरशिप दिली, त्या माध्यमातून कैलास शेठ आणि त्यांच्या तिन्ही मुलांनी केली. आजच्या काळात ॲक्च्युली उच्च सुशिक्षित जी मुलं आहेत, ती एकतर परदेशात जातात किंवा पुणे मुंबईसारख्या शहरात जातात. हार्डवेअर यांचं विशेष करून फिनोलेक्स आणि बर्जर पॉईंटच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आदरणीय केंद्रीय माजी मंत्री भारतीताई पवार, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, आमचे मार्गदर्शक आदरणीय विद्यमान आमदार दिलीप काका बनकर, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार कल्याणरावजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भावांनो आणि माता भगिनींना आपणा सर्वांना नमस्कार करतो. भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे. सर्वप्रथम आम्ही कैलास हार्डवेअरच्या या पिंपळ गावातल्या शाखा नंबर 2च्या या उद्घाटनाच्या निमित्ताने सोनवणे परिवाराचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीस मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आत्ताच सूत्रसंचालन करताना सरांनी या ठिकाणी सांगितलं की मंजिल उन्हीं को मिळते. एकंदरीत जर टार्गेट जर तुमचं जर मोठं असेल, टार्गेट जर तुमचं स्वच्छ असेल, तर त्या टार्गेटपर्यंत पोहोचायला तसं फार अवघड नसतं. मनामध्ये तशी जिद्द तुम्हाला हवी असेल. आणि याच अनुषंगानं कैलास शेठ बोलायचं असेल तर एक लक्षात घ्या की साधारणतः जर राष्ट्रीय पातळीवरचा जर आपण विचार केला आणि आपण एखाद्या शाळेतल्या लहान मुलाला जर विचारलं की भारतामधलं गुलाबी शहर कोणतं, तर तो पटकन सांगतो आपल्याला की जयपूर. सांगण्याचं तात्पर्य असं का ते गुलाबी शहर या नावानं ओळखलं जातं, म्हणजे त्या शहरानं तसं योगदान त्या ठिकाणी दिलं. आणि मग शाळेतल्या एखाद्या लहान मुलाला जर आपण विचारलं तर तो पटकन सांगतो की गुलाबी शहर भारतातलं कोणतं, तर जयपूर. वेल प्लॅनिंग सिटी असं जर विचारलं आपण कुणाला तर लगेच आपल्या डोळ्यापुढे येतं चंदीगड. भारतातली गार्डन सिटी किंबहुना या ठिकाणी एअर कंडिशन सिटी असा जर उल्लेख जर केला तर आपल्या डोळ्यापुढे येतं बेंगलोरचं नाव. भारतातली क्लीन सिटी म्हणून जर आपण जर विचार केला तर सुरतचं नाव आपल्या डोळ्यापुढे. महाराष्ट्र पातळीवरचा विचार करा आपण, ऑरेंज सिटी म्हटलं तर नागपूर, ग्रेप सिटी म्हटलं तर नाशिक, आदर्श गावं म्हटले तर राळेगण सिद्धी किंवा पोपटराव पवारांचं जे काही गाव आहे हिवरे बाजार, या गावांची नावं पुढे आपल्या पुढे येतात. या मागे माझा सांगण्याचा उद्देश एकच की या गावांनी, या भागांनी आपल्या सगळ्या एकंदरीत त्या विशेष ओळखीतून एक मोठं योगदान दिलं राजाभाऊ, आणि म्हणून या शहरांची वेगळी ओळख निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे.
लासूरला कुठेही पत्रे तयार केले जात नाही, कुठली इंडस्ट्री पत्र्याची तिथे नाही. मात्र जर आजही पत्रे घ्यायचे तर आपण लासूरला जातो. जे पत्र्याचं मार्केट लासूरला तयार झालं. आज जर अमरावतीच्या जर जवळ तुम्ही गेला तर एक ड्रीमलँड म्हणून त्या ठिकाणी एक नवीन सिटी शिंदी बांधवांनी विशेषतः उभी केली. आज जर रेडीमेडची जर खरेदी करायची असली तर महाराष्ट्रातला व्यापारी पूर्वी कैलास हार्डवेअरच्या शाखा क्रमांक 2च्या उद्घाटनानिमित्त उपस्थित सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोर्स यांची दुसरी शाखा, द्वितीय शाखा पिंपळगाव बसवंत जोपूर मार्केट रोड येथे सुरू झाली आहे. फिनोलेक्स, प्लंबिंग, पाईप्स, बर्जर पेंट, सेरा सॅनिटरी, प्लास्टो टँक्स, प्लास्टो PTMT फिटिंग सर्व आपल्या सेवेमध्ये अवेलेबल आहे. बिल्डिंग मटेरियल व पेंटिंग मटेरियल. तर आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा व आपल्या घरामध्ये ब्रँडेड मटेरियल लावून आणि चांगलं काम करावं ही माझी इच्छा. व कैलास हार्डवेअरला चांगला प्रतिसाद द्यावा. आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला सांगा की इथून मटेरियल आपण परचेस करू शकतो. थँक्यू. नमस्कार. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे या कंपनीचे अधिकृत विक्रेते कैलास हार्डवेअर अँड मशिनरी स्टोअर्स विंचूर यांच्या पहिल्या यशस्वी शाखेनंतर दुसऱ्या शाखेत पदार्पण होत आहे. आता त्यांनी पिंपळगाव बसवंत येथे कैलास हार्डवेअर या नावाने दुसरी शाखा चालू केलेली आहे. आज त्याचे उद्घाटन होत आहे. गेले 10-12 वर्ष विंचूर या भागातील शेतकऱ्यांची आणि डोमेस्टिक प्रॉडक्टबद्दल इंजिनियर्स आणि घरासाठी लागणाऱ्या पाईपची सेवा केल्यानंतर त्यांनी ही यशस्वी दुसऱ्या शाखेमध्ये आज पदार्पण करत आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीजतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीने विंचूरमध्ये त्यांनी अल्पावधीत नाव कमवलं आणि फार मोठा व्यवसाय केला, त्याच पद्धतीने पिंपळगाव बसवंत येथे विविध प्रकारातील शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना येथे ते अद्ययावत सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी त्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे हार्दिक शुभेच्छा. कैलास हार्डवेअर अँड पेंट्स विषयी इतकंच बोलेल की विंचूरला एका छोट्या सिटीमध्ये पण ॲक्च्युली त्यांनी जो टर्नओव्हर अचीव केला, जे गोल्ड कार्ड बनले ते फार कमी वेळात बनले आणि ती एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण जे आम्ही बघितलं ते डेफिनेटली चांगले ब्रँड ते विकत आहे, पण ग्राहकांना जी सेवा देण्याची त्यांची जी इच्छा आणि तत्परता आहे त्याच्यामुळे ग्राहक त्यांच्याशी खूप लॉयल राहतात. आणि बऱ्याच ठिकाणी जे त्यांना जे रिपीट कस्टमर मिळतात ते त्यांच्या सेवेमुळे मिळतात. ज्या हिशोबाने ते ग्राहकांना गाईड करतात, सेवा उपलब्ध करून देतात आणि त्यांची कोणतीही क्वेरी असेल ती जेव्हा वेळेवर सॉल्व्ह करतात, याच्यामुळे त्यांच्या सक्सेसचं हे एक रिझन राहिलं आहे. पिंपळगावमध्ये ही दुसरी शाखा आहे. नमस्कार, मी गणेश पवार. मी बर्जर पेंट्समध्ये स्टेशन म्हणून कार्यरत. कैलास हार्डवेअर अँड पेंट्स यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांची शाखा एक जी आहे विंचूरमध्ये ती खूप त्यांनी सक्सेसफुली सगळ्याच बाबतीत त्यांनी व्यवस्थितपणे तिथे टर्नओव्हर अचीव केला. ते आपले गोल्ड कार्ड मेंबर आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ही दुसरी शाखा पिंपळगाव बसवंत इथे ओपन केली आहे. पण ही शाखा अद्ययावत आहे, सगळ्या सोयींनी उपयुक्त आहे. पेंटमध्ये त्यांनी कंपनीचे डोको स्टोअर टाकले आहे. तिथे बाकी जे पेंट शॉप्स आहेत त्याच्यापेक्षा खूप साऱ्या सुविधा इथे अवेलेबल आहे. जशी पेंट कन्सल्टन्सी अवेलेबल आहे, रिव्ह्यू अवेलेबल आहे. कोणत्याही प्रकारच्या जर कस्टमरला क्वेरीज असेल त्याचं पूर्ण सोल्युशन इथे पूर्णपणे अवेलेबल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देतो, पण सगळ्यांना ग्राहकांना मी रिक्वेस्ट करेल एकदा हे शॉप जरूर विजिट करावं. आणि कंपनी ज्या इथे सुविधा प्रोव्हाइड करते तुमच्या पेंट सिलेक्शनसाठी त्यांना जरूर त्याचा अनुभव. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.